अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आणि तो जो काही काळोख होता त्याच्या सहित मला समाजाला माझी मुलं जी आहेत ती जर स्वीकारायचं असेल तर मुलांना सांगितलं एज्युकेशन. मग मी पुस्तक लिहायचंय म्हणून मी MA मध्ये मराठी साहित्यातून MA केलं. त्यामुळे उद्या तुम्ही मोठे व्हाल, पण या शिष्यवृत्तीची आठवण ठेवून तुम्ही पण शिष्यवृत्ती देणारे व्हावेत असं इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे आज पहिला बॅच होती ती झेलची होती. निमंत आणि माझा परिचय खूप जवळचा होता. ते स्वभावानं धडाडीचे होते आणि एखादं काम सुरू करायचं म्हटलं तर त्यांच्यात एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारचा उत्साह असते. त्यांनी अनेक सामाजिक प्रयोग सुरू केले आणि त्यातीलच हा गरीब आणि गुणवंतांना शिष्यवृत्ती देण्याचा प्रयोग होता. आणि मला अतिशय अभिमान वाटतो आणि आनंदी होतो. या उपक्रमाच्या पहिल्या वर्षापासून मी इथे सहभागी झालेलो आहे. मंचावर खूप मोठे लोक बसलेले आहेत. मनोज जरांगेंनी शिक्षणासाठी मागणी करावी, विद्यार्थ्यांसाठी मागणी करावी, मराठा समाजासाठी मागणी करावी. विरोध कोणाच आहे? लक्ष्मण हाके एवढंच म्हणतायत की ओबीसी मधून मागणी करण्यानं त्याचा परिणाम ओबीसी मधल्या छोट्या घटकांवरती, सामाजिक दृष्ट्या मागासावरती काय होणार आहे, त्या परिणामाचा विचार अभिजित तिपकेने थोडाफार करावा. आता राजकारणात कधी जनता पार्टीची घोषणाच केली ना, ती सोशल मीडियाची पार्टी आहे. ग्रासरूटला काय जळतंय हे अभिजित तिपकेने उतरून करावं. हे बघा यश अपयश मी अभिजित तिपकेवरती बोलू इच्छित नाही. त्यांनी एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलाय का, इश्यू त्यांचा बरोबर होता का? बरोबर होता. मी पाठिंबा दिलाय, जाहीर पाठिंबा दिलाय, प्रेस घेऊन पाठिंबा दिलाय. मुळात आपल्याला जर काही कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करायचं असेल, आपल्याला कायदेशीर संविधानात्मक दृष्ट्या योग्य अशा भूमिकांना अभिजित तिपकेने पाठिंबा द्यावा ना. बेकायदा मागणीला आता मराठवाड्यातली प्रमाणपत्र रद्द होत आहेत. गेली 2 वर्ष उपोषण करून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी आव्हान करतोय की हे बेकायदा आहे, हे संविधानाला मान्य नाही. आता जी लोक निवडून आली त्यांची मालिका सुरू आहे. लोकांची प्रमाणपत्र रद्द होत आहेत आणि ही 90% प्रमाणपत्र रद्द होणार आहेत.